आलेलो आहेत हिंगणा गावामध्ये. हिंगणा गावामध्ये अलीकडेच काही एक प्रकार उघडकीस झालेला आहे की जिवंत असणाऱ्या लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मृत दाखवण्यात येऊन त्यांचा घरकुलाचा लाभ हा कॅन्सल करण्यात आलेला आहे, काढून घेण्यात आलेला आहे. आणि आज आपण प्रत्यक्ष त्यांच्या घराला भेट दिलेली आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे. आपलं नाव काय? भारत नामदेव पाटील. काय आपली समस्या आहे? समस्या अशी की मी 40 वर्ष या ग्रामनिरावर आलो. तर यादीमध्ये माझं नाव येलं होतं आहे, पण त्यानं मृत्यूपत्र दाखवून ते माझं गायब केलेलं आहे नाव. तर ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. माझं घर स्वतः व्हायला पाहिजे. त्याच्या ग्रामाला समजत नाही, केस दाबादाब होते. 2 महिने झाल्या मग मागे फिराफिर करू आलो. परंतु तुम्ही कुठे न्याय मागे कोणाकडे गेले? BDO साहेब आणि शिवसाहेबाजो बी सात अर्ज मागलता तो की बा याला कायदेशीर द्यायला पाहिजे, पण ते म्हणते आमचं काहीच होऊ शकत. ग्रामपंचायत हिंगणे बोदोड तालुक्यामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी जे आहे तर या गावामध्ये किमान 7-8 लोक असे आहेत की जे हयात असताना त्यांना मयत दाखवून त्यांच्या घरकुलाच्या लाभापासून या लोकांना वंचित ठेवलेलं आहे. आता आपण बघू शकतात यांचं नाव आहे भारत नामदेव पाटील. त्यांचं घर आपण मागे बघू शकतो. आपण मागे जे घर दिसतं आहे हे त्यांचं नाव आहे, तर यांचं घर आहे. यांना ह्या अशा व्यक्तीला यांनी मयत दाखवून यांचं घरकुलापासून यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे. तसेच इतरही आपल्यासोबत जे लोक दिसत आहेत, काही महिला आहेत आपल्यासोबत. आता यांचं वय झालेलं आहे, यांना वारस नाही म्हणून असं दाखवून यांचेसुद्धा घरकुलातून यांना बाद करण्यात आलेलं आहे. आपल्या मागे खुद्द ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी होते, ऑपरेटर होते, ऑपरेटरच्या पत्नी आहेत. त्यांचे पती ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत. परंतु त्यांना सुद्धा या लाभापासून वंचित होण्याला कारण काय आहे तर यांना त्या व्यक्ती त्याच्या नावाने जे घरकुल होतं त्यांना वारस नाही म्हणून त्यांचं घरकुलमधून त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. एकंदरीत असे बरेचसे इथं प्रकरणं आहेत. परंतु आज जर आपण बघितलं तर असे जे काही अधिकारी जे आहेत यांच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी दाखल करून सुद्धा शासन प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही आहे. तर या संदर्भामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाला वेळोवेळी यांनी तक्रारीसुद्धा दिलेल्या आहेत. वरिष्ठ कार्यालयात सुद्धा पंचायत समितीचे जे आहेत गटविकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या आहेत. एवढंच नाही तर सीओंकडे सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. यांनी यामध्ये ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या लोकांची नावं दिलेली आहेत की घरकुल नामंजूर करण्यात आलं आहे किंवा यादीमध्ये नावं असताना यांना वगळण्यात आलेलं आहे, तर याचं हे दिलेलं सुद्धा आहे. त्यांच्याकडे पत्र आहे की बाबा वारस नाही, काही लोक मयत दाखवलेले आहेत, अशी ही लोकांची यादी दिलेली आहे. मग आमचा सवाल असा आहे की हे लोक हयात असताना मयत दाखवणारे कोण नेमके, याचे मागचे करते करवते कोण आहे, अशा लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही आज इशारा देतो आहे की बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही मोठं आंदोलन याच्या विरोधात छेडू. आणि जर याच्यात काही दुष्परिणाम जर झाले तर याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन असेल. आणि आज जर बघितलं तर खऱ्या अर्थानं सरकार सांगतं आहे की ज्याला घर नाही, ज्याचं घर व्यवस्थित नाही त्याला घर बांधून देण्यात यावं. ज्याला जागा नसेल तर ग्रामपंचायतीनं जागा उपलब्ध करून द्यावी असं सरकार सांगतं. आणि असे जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या याच्यामुळे असे जे खरे लाभार्थी आपण बघू शकतो, असे 3 ते 5-6 लाभार्थी असे आहेत की ज्यांचे घरं या पद्धतीच्या मातीचे आहेत, कुळा मातीचे आहे. तरी इथं या लोकांना लाजा वाटत नाही. जर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई जर नाही झाली तर याच्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आम्ही आज इशारा देतो बहुजन मुक्ती पार्टीतर्फे.